आपला समाज असा आहे की डोंगरा एवढा कचरा डेपो असेल, आम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. आम्हाला दुर्गंधी आली तर आपल्याला त्रास. तुमचं जे टेक्निक तुम्ही म्हणतायत की ही डेव्हलप केलेली जी गोष्ट तुम्ही आहे त्याच्यावर जो उपाय, त्याने मच्छर आणि माशा संपून जातील. ज्या वेळेला तुम्ही दुर्गंधीच कंट्रोलमध्ये केली तर माशी येण्याचं प्रमाण संपतच होतं. मानवी आरोग्यावर ह्या कचऱ्याचा आणि दुर्गंधीचा काय परिणाम होतो? लंग्स पूर्णपणे डॅमेज होत चालली. प्रत्येक घरामध्ये फ्लॅटमध्ये किचनचे शेजारीच टॉयलेट असतं, मग दुर्गंधी यायला लागते. तर मग हा जो तुमचा टेक्निक आहे तो घरगुती वापरला जाऊ शकतो. रूम फ्रेशनरने हा प्रश्न कधीच सॉल्व्ह नाही. एका इमारतीमध्ये 40-50 फ्लॅट आहेत तरी शक्य आहे, 10-20 फ्लॅट आहेत तरी शक्य आहे. पण जसं जसं जैविक पुनर्भरण आपण करत जाऊ तसं तसं आपल्याला अतिशय म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरणाकडे आपण जायला सुरुवात करू. कुठले कुठले वायू आहे की जे कचऱ्यातून बाहेर पडतात आणि त्याचा फार भयंकर वास होतो? 3 महत्त्वाचे वायू असतात. त्यामध्ये एक आहे, दुसरा आहे आणि तिसरा. त्या कचरा डेपोमुळं जमीन दुर्गंधयुक्त होती का, किंवा या केमिकलमुळं दुर्गंधयुक्त होती का, आणि त्या परत स्वच्छ होऊ शकतात का जमीन? कचऱ्यामधील जे मगाशी मी सांगितलं जे द्रव निघतं ज्याला लिचेट म्हणतो, त्याच्यामुळं निश्चितपणाने जमीन आपल्या खराब होतात. जमिनीचं जे पाणी आहे ते देखील खराब होतं. वर्ष आयु कमी होतं हे सरकारला माहिती आहे का, किंवा त्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे? दुर्दैवाने काय आहे की पंचगव्य सारख्या तंत्राला शासन मान्यता नाही. जर रिझल्ट एवढे पॉझिटिव्ह असतील तर त्याचा पाठपुरावा करून त्याला मान्यता घेण्यासाठी काय एसटीपीचा वास तुम्ही घालू शकता? दुर्गंधी तर 100% नष्ट होते, पण त्याचा एसटीपीचा परफॉर्मन्स पण वाढतो. जर शेत खराब झालेलं असेल, त्याची माती खराब झालेली असेल, त्याच्यातलं जो आपण म्हणतो ना पोत खराब झाला असेल, तर माती शुद्ध होऊ शकते. 100% माती शुद्ध होते. माझ्याकडे शेकड्यानं शेतकऱ्यांचे रेकॉर्ड, एवढी ताकद जैविक पुनर्भरण. जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर. सत्तामंच या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, पाण्याचा दुर्गंधीचा वास, घराभोवती फिरणारे मच्छर, कचऱ्यामुळे वाढणाऱ्या माशा आणि यामुळे निर्माण होणारे आजार आज आपण रोज अनुभवतो. पण यावर कायमस्वरूपी उपाय आहे का? आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी घाणवास, सडलेला कचरा, अगदी मेलेल्या जनावराची दुर्गंधीचा वास आणि दूषित पाण्याच्या समस्यावर संशोधन करून एक प्रभावी उपाय विकसित केलेला आहे. कचऱ्याचा दुर्गंध कायमचा कमी करण्यासाठी, मच्छर आणि माशांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. ते म्हणजे संशोधक, पर्यावरणप्रेमी आणि दुर्गंध निर्मूलन तज्ज्ञ संतोष लाटणेकर साहेब. आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गंधी, मच्छर आणि कचऱ्याच्या समस्येवर, तसेच मेलेल्या जनावराच्या दुर्गंधीवर कायमचा उपाय खरंच शक्य आहे का? तत्पूर्वी मंडळी, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. साहेब नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सत्तामंच व्यासपीठावर खूप खूप स्वागत. कसे आहात? छान आहे साहेब. आज खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, कारण हा विषय असा आहे की प्रत्येक सामान्य ते असामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. तो म्हणजे वास, दुर्गंध, जो आपल्या अवतीभोवती ज्या कचऱ्याच्या गाड्या असतील, पडलेला रस्त्यावरचा कचरा असेल, घरातला कचरा असेल, उकरड्यातला कचरा असेल. पहिला हा प्रश्न आहे, थोडासा साधा आहे, की त्याचा वास का येतो? ज्या वेळेला कचरा साठतो, साठलेल्या कचऱ्यामध्ये विघटनाची प्रोसेस सुरू होते. बरोबर. त्या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन असे विविध प्रकारचे गॅसेस बाहेर पडतात. बरोबर. आणि ते गॅसेस म्हणजेच तो वास असतो. आणि मग तो वास कसा, आता हायड्रोजन सल्फाईडचा वास म्हणजे सडलेल्या अंड्यासारखा असतो. ती दुर्गंधी येते आणि त्या दुर्गंधीमुळं मग आपण म्हणतो की अरे खूप वास येतोय. बेसिकली कचरा साठून राहत गेला
तर दुर्गंधी यायला सुरुवात होते. कचरा रेग्युलरली जर का काढला गेला तर त्याची त्या ठिकाणी तरी दुर्गंधी येत नाही. म्हणजे कुठले कुठले वायू आहेत की जे कचऱ्यातून बाहेर पडतात आणि त्याचा फार भयंकर वास येतो? 3 महत्त्वाचे वायू असतात. त्यामध्ये एक हायड्रोजन सल्फाईड आहे, दुसरा कार्बन डायऑक्साईड आहे आणि तिसरा मिथेन आहे. हे 3 गॅसेस कचऱ्यातून, साठलेल्या कचऱ्यातून निश्चितपणे बाहेर पडतात. काय होतंय हल्ली की व्यक्ती बाहेर पडला घराच्या की त्याला तोंडाला रुमाल लावावा लागतो, इतकं त्याची दुर्गंधी वाईट असते. शेजारून जरी कचऱ्याची गाडी गेली तरी माणसाला तो वास नकोसा होतो. पण तत्पूर्वी मला एक गोष्ट विचारायची की कचरा हा काय आज तयार नाही झाला, हा पूर्वीपासून येत होता. ज्यावेळेस आपण घराच्या शेजारी एक उकिरडा करायचो आणि त्या उकिरड्यात आपलं शेण कचरा सगळं पडायचं, पण त्याचा वास कधी आला नाही. याच्या मागं काय कारण आहे? थोडं विस्ताराने सांगतो तुम्हाला. निश्चितच. अगदी 50 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या समाज जीवनामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये मोठ्या संख्येने गायीची संख्या असायची. बरोबर. आपल्या स्वदेशी गोवंश जे आपण म्हणतो, तर ते गायींची संख्या मोठी असल्यामुळं काय व्हायचं, तेवढ्या प्रमाणामध्ये गोमाई किंवा शेण आणि गोमूत्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायचं. आता हे जे शेण गोमूत्र आहे एका खड्ड्यामध्ये साठवलं जायचं आणि त्याच्याबरोबरच घरातला काडी कचरा, काही ओला कचरा असेल तो त्यामध्ये टाकला जायचा. 50 वर्षापूर्वीपर्यंत काय होतं की आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंची संख्या होती. आपली जमीन खूप सुपीक होती. बरोबर. त्यामुळं त्या खड्ड्यामध्ये, त्या शेणामध्ये चांगल्या दर्जाचं कंपोस्टिंग व्हायचं. कारण शेणामधले जीवाणू आणि फंगी आपण म्हणतो, बुरशी म्हणतो, किंवा गोमूत्रामधले जीवाणू बुरशी हे आणि मातीमध्ये असणारे जीवाणू बुरशी, त्यामुळं त्या शेणाचं चांगलं विघटन व्हायचं, चांगलं कंपोस्ट तयार व्हायचं काय की ज्या वेळेला हे जे कंपोस्ट तयार झालेलं आहे, शेतकरी ते कंपोस्ट उचलून ज्या वेळेला शेतामध्ये टाकायचा, मातीमध्ये मिसळायचा, जमिनीला सरी पाडायचा आणि बियाणं टाकायचा, त्यावेळेला व्हायचं काय, पाणी दिल्यानंतर त्या पाण्याचा निचरा व्हायचा. उभा निचरा व्हायचा, परत आडवा निचरा पण व्हायचा. आणि निचरा होणाऱ्या पाण्याबरोबर हे जीवाणू बुरशी सगळ्या जवळपासच्या जे तळं असेल, तलाव असेल, नदी असेल त्याच्यामध्येही जायची. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळं होती. बरोबर. त्या गांडुळाच्या खतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू बुरशी असायचे आणि त्या गांडुळाला हलकासा घाम येतो, त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात जीवाणू बुरशी असायची. तर हे जेव्हा हे 4 स्रोतांमधून जीवाणू बुरशी त्या जमिनीमध्ये जायचे, तर त्या शेतामध्ये असणारा सुद्धा काडी कचऱ्याचं विघटन व्हायचं, ह्युमस तयार व्हायचं आणि सेंद्रिय कर्ब त्या जमिनीचं वाढायचं. आता जर का ही सायकल तुम्ही पाहिली, पहिलं काय होतं, जे खड्ड्यामध्ये जे कंपोस्टिंग चाललंय त्याचं प्रॉपर निचरा व्हायचं. दुसरं, शेतामध्ये जे काही काडी कचरा पडलेला आहे त्याचाही प्रॉपर निचरा व्हायचा. आणि शेवटी पाण्यामध्ये जे पडलेलं आहे काडी कचरा त्याचंही प्रॉपरने विघटन व्हायचं. या माध्यमातून काय व्हायचं की हे सगळं जे व्हायचं ते जैविक विविधता असायची. याला आपण काय म्हणतो, मायक्रोबियल डायव्हर्सिटी. दुसरी गोष्ट काय असायची, मायक्रोबियल रिप्लेनिशमेंट, म्हणजे जैविक पुनर्भरण. विविध प्रकारचे जीवाणू मोठ्या संख्येमध्ये जर का मातीमध्ये असतील तर निश्चितपणे तुमच्या कचऱ्याचं अतिशय चांगल्या दर्जाचं विघटन होतं, त्यामुळं दुर्गंधी येत नाही. आता मगाचा तुमचा अजून एक प्रश्न होता की ट्रकच्या कचऱ्याचं जे ट्रक आहेत, गाड्या आहेत, त्याच्यामध्ये पण दुर्गंधी येते. कचरा असला तरी दुर्गंधी येते आणि त्या गाडीमध्ये कचरा नसेल तरी दुर्गंधी येते. याचं कारण काय आहे, तर कचरा वारंवार एखाद्या ठिकाणी ठेवला किंवा साठवला तर त्याच्यातून एक द्रव बाहेर पडतं, त्याला आपण लिचेट म्हणतो. बरोबर. तर ते लिचेट जे आहे तर ट्रकच्या सगळ्या सरफेसमध्ये सेटल होऊन जातं. त्यामुळं वरून तुम्ही कितीही पाणी मारलं आणि गाडी किती स्वच्छ दिसली तरी दुर्गंधीही त्या लिचेटची येत राहते. पण ह्या सगळ्या गोष्टींना निश्चित स्वरूपाचे उपाय पण आहेत की ज्यानं हे जी दुर्गंधी येते ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. जुन्या काळामध्ये जैविक विविधता असल्यामुळं आपल्या उकिरड्यांना दुर्गंधी येत नव्हती. आता जैविक विविधता नाहीच आहे,
दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पुनर्भरण पण होत नाही आहे, त्यामुळं आपल्या कचऱ्याला आता प्रचंड दुर्गंधी येते. आता हे कळत नाही कधी कधी की आपण भोवती राहतोय का कचरा आपल्या भोवती राहतोय. कारण शहरांमध्येच जीवन पूर्ण आपण झोपडपट्टीत गेलो तर दुर्गंधीच दुर्गंधी, गटाराची दुर्गंधी, पाण्याची दुर्गंधी, कचऱ्याची दुर्गंधी, रस्त्याच्या कडेला तेच आहे. म्हणजे मानवी जीवन त्यांनी घेरलं गेलेलं आहे. तर मानवी आरोग्यावर ह्या कचऱ्याचा आणि दुर्गंधीचा काय परिणाम होतो? प्रचंड परिणाम होतो. लंग्स, फुफ्फुसं हम्म. पूर्णपणे डॅमेज होत चाललीत. बापरे. आपल्या देशाचं आयुर्मान 68 वय आहे ॲव्हरेज. बरोबर. पण कचऱ्यामध्ये जी मंडळी काम करतात त्यांचं 45 ते 48 आहे. अच्छा, म्हणजे जे कचरा कचऱ्याच्या वाहणारे कर्मचारी आहेत त्यांचं आयुर्मान, त्याचं जे ॲव्हरेज आहे ते 45 ते 48 आहे. हे जे 20 वर्ष कमी झालेलं आहे. जो कचऱ्यामध्ये काम न करणारा समाज आहे तो म्हणतो की यांना दारूसारखी व्यसनं आहेत. पण खरं तर यांचे लिव्हर डॅमेज नाही झालेले, यांचे लंग्स डॅमेज झालेले. आता सर्वसामान्य माणसाला काय त्रास होतो, तर सर्वसामान्य माणसं जे आपण लोक सगळे आहोत त्याचं कचऱ्याच्यामुळं होतं. प्रामुख्यानं होतं काय, तर मच्छर, डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. मग मलेरिया, डेंग्यू तत्सम आजार होतात. आणि सरळ म्हटलं तर हे जे गॅसेसमुळं घाशाचे विकार होतात, स्किनचे विकार होतात, डोकेदुखीचे विकार होतात. विविध प्रकारचे आजार ह्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळं 100% माणसाला होतात. साहेब, पण मला हे म्हणायचं आहे की कसं आहे, सामान्य माणसाचा इतका संबंध कचऱ्याशी येत नाही. पण कचरा डेपोमध्ये किंवा कचऱ्याच्या गाडीवर काम करणाऱ्या व्यक्तींचा खूप कचऱ्याशी घनिष्ठ संबंध येतो आणि खूप जवळून येतो. तर तुम्ही म्हणालात की 20 वर्ष त्यांचं आयुर्मान कमी राहतं. मग हे 20 वर्ष आयुर्मान कमी होतं हे सरकारला माहिती आहे का किंवा त्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे का? तर होतं कसं माहिती आहे का, आपल्याकडं अडचणीच्या गोष्टीकडे डोळेझाक करायची सवय. पण आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. पूर्वापार ओल्या कचऱ्याचं विघटन जर का जीवाणूंच्या माध्यमातून होत होतं, तर मग आपण गेली 30, 40, 50 वर्ष फिनेल कशासाठी वापरतोय नक्की? हार्पिक सारखे वेगवेगळे ब्रँड आपण वापरतो. बरोबर आहे. बोरिक पावडर सारखे विविध प्रकारचे रासायनिक केमिकल्स आपण वापरतो. म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये आता होतंय कसं की शहरांमध्ये ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, अशा पद्धतीचं बोलणं होतं. दुसरं आहे की बाबा गांडूळ खताचे प्रकल्प उभे करा तुमच्या सोसायटीमध्ये आणि तो कचरा मुरवा किंवा जिरवा. अशा पद्धतीने आपल्याकडं सगळ्या ज्या आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स किंवा तशा आहेत यंत्रणा त्या सांगतात. आपल्याकडं काही बेसिक घोळ याच्यामध्येच आहेत की बाबा नक्की होणार काय, गांडूळ खत टाकून नक्की होणार काय किंवा गांडूळ वाढवून नक्की होणार काय. महत्त्वाचा विषय हा आहे. हे सगळे जे जीवाणू जे आहेत हे जीवाणूच ह्या कचऱ्याचं विघटन करतात. त्यामुळं जिथं कुठं कचरा तयार होतो तिथं बाकीची रसायनं वापरण्यापेक्षा जर का आपण जैविक विविधतेचे प्रोडक्ट्स वापरत राहिलो तर निश्चितपणे ह्या गोष्टींवर, ह्या समस्यांवर आपल्याला निश्चितपणे त्याचं उत्तर सापडतं. काही प्रमाणामध्ये काही मंडळी करतात देखील, नाही असं नाही आहे. पण याला एक वेगळी यंत्रणच काम केली पाहिजे. संपूर्ण समाजाने ज्याला थोडासा हातभार लावला पाहिजे तरच हे शक्य आहे. नाही तर मग या तंत्रावर आधारित असणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरले गेले पाहिजेत. साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की आज पाणी दूषित होतं आहे किंवा हवा दूषित होती किंवा जमीन दूषित होती. बऱ्यापैकी काय होतं, ह्या केमिकल फॅक्टरीज ज्या आहेत ते त्यांचं दुर्गंधयुक्त पाणी सोडून देतात. दुसरी गोष्ट काय होते की कचरा डेपो पण भरपूर आहेत. मग त्या कचरा डेपोमुळं जमीन दुर्गंधयुक्त होते का किंवा या केमिकलमुळं दुर्गंधयुक्त होते का आणि त्या परत स्वच्छ होऊ शकतात का जमिनी? कचऱ्यामधील जे मगाशी मी सांगितलं जे द्रव निघतं ज्याला लिचेट म्हणतो, त्याच्यामुळं निश्चितपणाने जमिनी आपल्या खराब होत आहेत. जमिनीचं जे पाणी आहे ते देखील खराब होत आहे. दुसरी गोष्ट काय आहे की हे जे नदीमध्ये वगैरे सोडलं जातं हे सगळं, तर याला पुन्हा पुन्हा सांगतो की याला उपाय निश्चितपणाने आहेत.
ही दुर्गंधी 100% नष्ट होऊ शकते. ह्या जमिनी ज्या खराब झालेल्या आहेत त्याही पूर्णपणे आपण वापरात आणू शकतो, त्या सुपीक करू शकतो. आणि हे जे पाणी जे दूषित झालेलं आहे हे सुद्धा आपण निश्चितपणे अतिशय निर्मळ करू शकतो. कसं? तर याच्यासाठी परत आपल्याला आपल्याच पूर्वजांकडे जावं लागणार आहे. आपले पूर्वज जे तंत्र बनवत होते, पंचगव्यसारखे तंत्र होते. आता एक पंचगव्य तंत्र आपल्याकडं अक्षरशः शेकडो वर्षापासून वापरलं जातं, पण गेल्या 50 वर्षापासून ते थोडंसं दुर्लक्षित आहे. पंचगव्य म्हणजे काय की आपल्या स्वदेशी गाईच्या शेण, गोमूत्र, दही आणि दूध हे जीवाणूंचे स्रोत, आणि ते वाढवण्यासाठी त्यांना अन्न म्हणून तूप दिलं जातं. बरोबर. त्याला एकत्रित केलं जातं, एका रेशोमध्ये फर्मंट केलं जातं आणि नंतर ते तयार होतं. 8 दिवसानंतर ते तयार होतं. आता याच्यामध्ये तुम्ही जर का लक्षात घेतलं तर 4 प्रकारच्या स्रोतांमधून तुम्हाला जीवाणू मिळतात. बरोबर आहे. शेणामधून मिळतात, गोमूत्रातून मिळतात, दुधातून मिळतात आणि दह्यातून मिळतात. आता होतं आहे काय माहिती आहे का, ही जी तंत्र आहेत ही तंत्र आपण जवळपास विसरून गेलो आहे. आणि बऱ्यापैकी आपला जो दृष्टिकोन आहे तो रेडीमेडकडे आहे. या गोष्टींना थोडंसं कष्ट करावे लागतात. आणि दुर्दैवानं आपल्याकडं गायींची संख्या पण खूप कमी झालेली आहे. आता जर का एखादा म्हटला की हे शक्य नाही कारण गायींची संख्या आमच्याकडं कमी आहे, तर मग आता जर का आम्ही ब्लेम कशाला करतोय, तर लोकसंख्या वाढली म्हणून कचरा वाढला म्हणून पाणी दूषित झालं. अरे पण लोकसंख्या वाढली, कचरा वाढला, तर मग गायींची संख्या पण वाढवायला पाहिजे होती. जर का माझ्याकडं दुसरं कुठलंही तंत्र अवेलेबल नसेल, एकच तंत्र मला माहीत असेल, तर ते मी प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी काय महापालिकेवर, नगरपालिकांवर, ग्रामपंचायतांवर सोडून जमणार नाही. हे आपल्यालाच केलं पाहिजे. कारण जसं का तसं तंत्र अवेलेबल असतं तर अशी तंत्र इंग्लंड अमेरिकेमध्ये पण नाही आहेत कचऱ्याच्या दुर्गंधीवर. माझ्या माहितीप्रमाणे कचऱ्याच्या वासावर, दुर्गंधीवर जगभरामध्ये प्रभावी तंत्र नाही. जी काय तंत्र आहेत ते अगदी आपण असं म्हणू शकू की रूम फ्रेशनर सारखे आहेत. ते मूलभूत त्या कचऱ्याचं विघटन करत नाही आणि त्याची दुर्गंधी ते नष्ट करत नाहीत. टेम्पररी फक्त थांबवतात. फक्त तात्कालिक 10-20 मिनटं, अर्धा एक तास तेवढाच त्याचा वापर होतो. पण जर का आपल्या शहरांची अवस्था जर का पाहिली तर 5 लाख टन, 10 लाख टन, 20 लाख टन. आपल्या देशात काही शहरांमधले कचरा डेपोचे जे कचरा साठलेला आहे तो 2-2.5 कोटी टन आहे. बापरे. डोंगर आहेत आपल्याकडे कचऱ्याचे. आणि तो डोंगर झाकून काय कचऱ्याचा प्रश्न मिटणार नाही आहे. त्याला प्रॉपर ट्रीटमेंटच करावी लागेल. आणि त्याचा मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आहे ती जैविक ट्रीटमेंट. म्हणून आपल्या ज्या पूर्वजांनी जी तंत्र बनवली होती तीच तंत्र पुन्हा वापरायची खूप गरज आहे. फक्त एकच आहे की ते जास्त स्केलेबल नाही. म्हणजे तुम्ही हजारो लाखो लिटर ते बनवू शकत नाही. पण काही जण आहेत असे की ते स्केलेबल पण करतात, की त्यांच्याकडे असे पंचगव्य तुम्ही म्हणाल तर 1 लाख लिटर पण मिळू शकतं आणि 2 लाख लिटर पण मिळू शकतं. अशीही मंडळी आहेत. पण दुर्दैवाने काय आहे की पंचगव्य सारख्या तंत्राला शासन मान्यता नाही आहे. का मान्यता नाही त्याची? आता कसं आहे ना, आपल्याकडं जे काम केलं जातं ना ते भरपूर काम केमिकल्सवर जातं. बायोलॉजिकल्सवर तेवढं काम केलं जात नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की पाण्याचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण, कचऱ्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टी बायोलॉजिकल्स आहेत, जीवशास्त्रावर अवलंबून आहेत. पण त्याच्यावर आज उपचार हे रसायनशास्त्राने होत आहेत. ज्या वेळेला याच्यावर जीवशास्त्राने उपचार होतील हे प्रश्न हळूहळू कमी होतील. दुर्दैवाने हे जी समस्या उभ्या राहिलेल्या आहेत हे गेल्या 40-50 वर्षातल्या आहेत. आणि मग 40-50 वर्षातल्या समस्या असल्यामुळं त्याचे तेवढे सायन्स डेव्हलप नाही झालेले. लक्षात घ्या, माणसाचं आरोग्य हे शास्त्र माणूस जन्माला आल्यापासून आहे. त्यामुळं त्याचे उपचार तुम्हाला पहिल्यापासून आहेत. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे उपचार आहेत, पण उपचार आहेत. पण हे जे प्रदूषणाचे जे समस्या आलेल्या आहेत ह्या आत्ता 30-40-50 वर्षातल्या आहेत. आणि त्याच्यामुळं त्याच्यावर तेवढं प्रभावी सायन्स नाही. त्यातून अजून एक काय होतं की आपल्या देशामध्ये जेवढे पण या गोष्टींवर प्रक्रिया केली जाते बाहेरून येतात त्या प्रोसेसेस. बरोबर. म्हणजे आता जर का तुम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांटसारखी व्यवस्था पाहिली, मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प, हे जसंचे जसं तंत्र बाहेरून आलेलं आहे.
पण मग आपल्याकडं काय तंत्र होतं? आपल्याकडं मैला पाणी किंवा नदी शुद्ध कशी व्हायची? तर आमच्या ज्या नदीतून जर नदीचा उगम व्हायचा, ज्या डोंगरांवरून व्हायचा, पर्वतांवरून व्हायचा, ते पाणी खळखळत यायचं, त्यामुळं त्याच्यातलं ऑक्सिजन वाढायचं. बरोबर. आणि जमिनीतून जाणारे जीवाणू सतत जे जमिनीतून मातीतून जीवाणू जायचे नदीमध्ये, तर तेच व्हायचं. त्या पाण्यातल्या कचऱ्याला जीवाणू पण मिळायचे आणि त्याला जास्त ऑक्सिजन असणारं पाणी पण मिळायचं. त्यामुळं त्या कचऱ्याचं विघटन व्हायचं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे सगळं जीवाणूंच्याच बेस्ट आहे. दुर्दैवानं आपण त्या क्षेत्रामध्ये हवेच्या लेवलला अभ्यास अजून केलेला नाही. पण काही मंडळी आहेत की त्यांच्याकडे ही तंत्र आहेत. फक्त एक आहे की अजून शासन मान्यता त्याला मिळालेली नाही. हे तितकंच खरं आहे. आता बघा, मुंबई पुण्यासारखी मोठी अवाढव्य शहरं आपल्याकडे आहेत, पण पुण्याचा आपण विचार केला तर पुण्यामध्ये असे किती लोक आहेत किंवा ते पुण्याचा सगळा कचरा म्हणजे ते विघटित करू शकतील किंवा त्याचा वास घालू शकतील, असे कोण लोक आहेत? आहेत पुण्यामध्ये काही मंडळी अशी आहेत की अक्षरशः जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये पुण्यातल्या कचऱ्याची दुर्गंधी पूर्णपणे नष्ट करू शकतात. बापरे. आहेत काही मंडळी. हम्म. पुन्हा सांडपाण्याची दुर्गंधी नष्ट करू शकतात. आणि पुन्हा जे सार्वजनिक शौचालय असतील किंवा मतारी असतील त्याची पण दुर्गंधी ही मंडळी नष्ट करू शकतात. तंत्र फार अफाट येतो, पण त्याला शासन मान्यता लागेल, त्याला वेळ लागतो थोडासा. जर रिझल्ट्स एवढे पॉझिटिव्ह असतील तर त्याचा पाठपुरावा करून त्याला मान्यता घेण्यासाठी काय प्रश्न आहे, अडचण काय? आता आता काय होत आहे की जी खाजगी व्यवस्थापनं आहेत, काही कारखाने आहेत, काही कंपन्या आहेत की जे त्यांचा निर्णय त्यांच्या लेवलला ते घेतात. बरोबर. ते जास्तीत जास्त काय बघतात की तुम्ही जे द्रावण देताय ते विषारी तर नाही ना, मग त्याला ते टॉक्सिकोलॉजीचा रिपोर्ट मागवतात फक्त. किंवा तुम्ही जे द्रावण देताय ते जर का विषारी नसेल तर आम्ही वापरायला तयार आहोत. तेवढा रिपोर्ट असेल तर त्यांना पुरेसा असतो. पण शासन दरबारी वेगळे नियम असतात ना. आता तुम्ही म्हणताय की गटार, सांडपाणी किंवा हे संडाचं पाणी, मैल्याचं पाणी, हे सगळ्यांवर एकच उपाय आहे का वेगवेगळे प्रयोग आहेत तुमच्याकडे? काय नाही, आहेत वेगवेगळे पण आहेत प्रयोग की जिथं जास्त गरजेचं आहे तसं ते आहे सगळं तंत्र आणि वापरतात. म्हणजे बघा, एक सांगतो तुम्हाला, सार्वजनिक शौचालय कितीही मोठं असलं तर अवघ्या 5 मिनिटामध्ये पूर्णपणे त्याची दुर्गंधी जाते. अवघ्या 5 मिनिटामध्ये. बापरे. हो, अगदी तुम्हाला मी सांगतो, सार्वजनिक शौचालय असो किंवा सांडपाणी असो, कचरा असो, पण मी मेलेल्या जनावरांचं पण सांगतो. 2019 साली सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आला होता. शेकड्यानं जनावरं मरून पडली होती. बरोबर. प्रचंड दुर्गंधी गावागावात होती. त्यावेळेला देखील अशा स्वरूपाची तंत्र वापरली गेली आणि ती गावं पूर्णपणे दुर्गंधीमुक्त केली गेली. म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हैस, मोठं जनावर असतं, बरोबर, त्याची सुद्धा दुर्गंधी पूर्णपणे नष्ट होते. पूर्णपणे नष्ट होते. अवघ्या 10 मिनिटात नष्ट होते. आणि नुसती दुर्गंधी नष्ट होत नाही तर त्याची विघटनाची प्रक्रिया पण लगेच सुरू होते. अरे, चांगली गोष्ट आहे. हो. आता तुमचं ह्या क्षेत्रामध्ये एवढं संशोधन आहे, मग तुम्ही याच्यावर काय उपाय शोधलाय का नाही? आम्ही शोधत असतो उपाय, वेगवेगळ्या मंडळींना दाखवते असतो, नाही असं नाही. आणि ज्याला योग्य वाटतं, गरज आहे. आता कसं असतं, हे सगळं गरजेवर असतं आणि एक दुसरं म्हणेल ना आपण, प्रायोरिटीवर असतं. जी मंडळी निर्णय घेणार आहेत त्यांची प्रायोरिटी काय, त्यांची प्राथमिकता काय त्यावेळेला. म्हणजे माझ्याबरोबर काही मंडळी तिकडं ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये काम करतात. तर तिकडची मंडळी, तिकडची अधिकारी मंडळी, शासकीय मंडळी, टॉक्सिकोलॉजी, हे विषारी आहे की नाही एवढा रिपोर्ट त्यांना पुरेसा असतो. विषारी नसेल तर ते म्हणतात की ठीक आहे, माझा प्रश्न सुटतोय, हरकत नाही. पण तसा प्रकार आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे जरा वेगळ्या प्रकारची मंडळी आहे. संमत घ्यायसाठी अडीबाजी असते काही, त्यांचं वेगळं गणित असतं. मग मला हे सांगायचं आहे, मग तुम्हाला हे विचारायचं आहे की जे हे झालं सरकारी नियंत्रणावर, पण तुम्ही खाजगी लोकांना ही सेवा देऊ शकता का? हो, खाजगी लोक भरपूर घेतात सेवा आमची, भरपूर लोक घेतात. त्याला मान्यतेची गरज असते का? त्यांचं तेच म्हणणं असतं ना की हे विषारी नसेल तर चालेल. आणि त्या मंडळींचं कसं असतं की बाबा थोडा रिझल्ट आम्हाला कमी आला तरी चालेल, थोडा उशिरा आला तरी चालेल, पण आम्हाला फार त्रास होतो या गोष्टीचा.
मग आता डेअरी इंडस्ट्री आहे, हम्म. काही कत्तलखाने आहेत, हम्म. काही फूड प्रोसेसिंगच्या कंपन्या आहेत की तिथं बाय डिफॉल्ट त्यांचं उत्पादनच असं असतं की त्यांच्याकडे दुर्गंधीही येणारच असते. त्यांच्या कचरा डेपोमधून म्हणा किंवा त्यांच्या सांडपाण्यामधून म्हणा, दुर्गंधी येणारच असते त्यांच्याकडं. पण तिथं हे आपलं अवश्य वापरतात. बायोगॅसच्या कंपन्या आमचं वापरतात, कारण ते जे साखर कारखान्याची मळी वापरतात त्या मळीचा वास येतो आणि त्या मळीचा वास घालवण्यासाठी ते आमचं द्रावण वापरतात. साहेब, बऱ्याच सोसायट्यांमध्ये एस टी पी बसवलं जातं, म्हणजे मोठे मोठे एस टी पीचे प्रोजेक्ट पण असतात, पण त्यातून येणारी दुर्गंधी ही फार भयानक असते, जीवघेणी असते. मग आता ह्या एस टी पीचा वास तुम्ही घालू शकता का? 100% घालवू शकतो. अहो हे कसं आहे, पुन्हा पुन्हा तिथंच येतं की जसं तुम्ही एस टी पीच्या पहिली एक टँक असते, त्याला इक्युलायझेशन टँक म्हणतात किंवा कलेक्शन टँक म्हणतात. त्या टँकमध्ये तुम्ही जैविक पुनर्भरण करत राहिलात तर निश्चितपणे 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचा एस टी पीचा वासच येत नाही. असे खूप सारे प्रयोग आम्ही केलेले आहेत. किंवा काय होतं माहिती आहे का, की एस टी पीमध्ये पण तेच असतं, सांडपाणी असतं. ते सांडपाण्यात काय होतं की जी टाकी असते त्या टाकीच्या कोपऱ्यांमध्ये डेड स्पॉट तयार झालेले असतात, त्यामुळे त्याची दुर्गंधी येत असते. किंवा काय असतं, ते पाईपलाईनमध्ये बेंड्स असतात, एल्बो असतात, वॉल असतात, तिथं ते सेंद्रिय घटक अडकून बसले जातात, ते सडतात, त्याचा वास येतो. त्यामुळे जर का तुम्ही पहिल्या टाकीमध्येच हे जैविक पुनर्भरण सुरू केलं तर दुर्गंधी तर 100% नष्ट होते, पण त्याचा एस टी पीचा परफॉर्मन्स पण वाढतो, इतका त्याचा फायदा होतो. जैविक पुनर्भरणाने दुर्गंधी नष्ट होते, कचऱ्याचं विघटन होतं, मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प चांगले चालतात, सगळ्यात महत्त्वाचं मातीचं आरोग्य सुधारतं. पर्यावरण आणि सॉईल हेल्थ, मातीचं आरोग्य यासाठी जैविक पुनर्भरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या देशाच्या, आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. बरोबर. आता बऱ्याचदा काय होतं की हे जे गहाण पाणी आहे शेतीमध्ये सोडलं जातं, त्या शेतकऱ्याची शेती नापीक होते, त्यात दुर्गंधी येते, त्याच्या पिकावर परिणाम होतो. मग एखाद्या जर शेत खराब झालेलं असेल, त्याची माती खराब झालेली असेल, त्याच्यातला जो आपण म्हणतो ना पोत खराब झाला असेल, तर माती शुद्ध होऊ शकते? 100% माती शुद्ध होते. माझ्याकडं शेकड्यानं शेतकऱ्यांचे रेफरन्सेस आहेत, शेकड्यानं, की तुम्ही सांगितलेलं की तुम्ही सुचवलेली द्रावणं त्या पद्धतीने वापरली, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची सुपीकता वाढते, माती भुसभुशीत चांगली होती. काही ठिकाणी नाही, निदान 50%पेक्षा जास्त ठिकाणी मातीमध्ये गांडूळं दिसायला लागतात. एवढी ताकद जैविक पुनर्भरणाची आहे. आता तुम्ही म्हणतात की ही दुर्गंधी कमी होते, पण बऱ्याचदा काय होतं की दुर्गंधीमुळं माशा आणि मच्छर तयार होतात. तर हे तुमचं जे टेक्निक तुम्ही म्हणतायत की हे डेव्हलप केलेली जी गोष्ट तुम्ही आहे, त्याच्यावर जो उपाय, त्याने मच्छर आणि माशा संपून जातील? एक सांगतो तुम्हाला, दुर्गंधीमुळं सगळ्यात काय होतं, तर माशी तिथं जिथं दुर्गंधीची जागा आहे तिथं माशी येणारच येणार. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही दुर्गंधीच कंट्रोलमध्ये केली तर माशी येण्याचं प्रमाणच संपतं जवळपास. मच्छरचं कसं असतं की हे डास जे आहेत ना, त्यांची ते अंडी घालतात आणि मग ती अंडी नष्ट करण्याचं काम पुन्हा एकदा लार्वा सेल्स म्हणतो आपण त्याला, मच्छरांच्या अंडीला लार्वा असं म्हटलं जातं. बरोबर. आणि ते नष्ट करणाऱ्या जीवाणूंना लार्वा सेल म्हटलं जातं. आता हे जे पंचगव्य आहे, ह्या पंचगव्यामध्ये हे लार्वा सेल्स असतात. त्यामुळं जिथं कुठे तुम्ही हे द्रावण फवारणी कराल तर त्या ठिकाणी मच्छर येणार नाहीत आणि माशाही होणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, झुरळ येणार नाहीत, पाली येणार नाहीत, उंदरं येणार नाहीत. हे सगळे विषय एकाच गोष्टीचे आहेत. जिथं अन्न आहे त्या अन्नाचं विघटन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जे घराबाहेर काढलेलं जे अन्न आहे त्याची जर का विघटनाची प्रोसेस लगेच सुरू झाली ना, हे प्रश्न काही येणार नाहीत. दुर्दैवाने काय होतं आहे, आपल्याकडं 2-2 कोटी मेट्रिक टन कचरा साठेल तिथपर्यंत आपण दुर्लक्ष करतो. बापरे. आता हे टेक्निकचं नेमकं नाव काय ठेवलंय तुम्ही? आता हे कसं आहे, ॲक्च्युली आहे पंचगव्य आहे, पण कोणी त्याला ओडर एलिमिनेटर डिकम्पोजर म्हणतं, अनेक मंडळी वेगवेगळ्या नावाने. ओडर म्हणजे दुर्गंधी, एलिमिनेटर म्हणजे काढणे आणि डिकम्पोजर म्हणजे विघटन करणे. कसं आहे की मार्केटमध्ये ओडर एलिमिनेटरच्या भरपूर कंपन्या आहेत,
आणि मार्केटमध्ये डिकम्पोजरच्याही भरपूर कंपन्या आहेत. पण ओडर एलिमिनेटर डिकम्पोजर असं कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे, एकही नाही आहे. कारण होतं कसं की ओडर एलिमिनेटरमध्ये परत दृष्टिकोन बदलायचं असतं. वेगवेगळे फवारे मारायचे, तात्कालिक फक्त इफेक्ट येतो, तर नंतर काही होत नाही. आपलं एकदम मूलभूत काम आहे. आपलं काम ओरिजिनल आहे ते डिकम्पोज विघटन करणे आणि आपल्याला एक्स्ट्राचा परिणाम मिळतो म्हणजे तो ओडर एलिमिनेटर, दुर्गंधी निघून जाते. खरं काम काय आहे? डिकम्पोजरचं विघटन करणे, पर्यावरणपूरक काम आहे आपलं. तर अनेक नावाने ते वापरलं जाते आजकाल मार्केटमध्ये. पूर्वी कसं असायचं की वाडा असायचा किंवा घर असायचं, पण त्याच्यात टॉयलेट नव्हतं. लोक निसर्ग सानिध्यात जायची, कोणी शेतावाड्यात जायचं, त्यामुळे हा बऱ्यापैकी प्रश्न त्यावेळेस तयार होत नव्हता. पण आता तुम्ही जे टेक्निक म्हणताय, तर हे टेक्निक प्रत्येक घरामध्ये, फ्लॅटमध्ये, किचनच्या शेजारीच टॉयलेट असतं, मग दुर्गंधी यायला लागते. तर मग हा जो तुमचा टेक्निक आहे तो घरगुती वापरला जाऊ शकतो का? 100% वापरला जाऊ शकतो. विषय सांगतो तुम्हाला, एक थोडंसं हे सांगतो. ज्या वेळेला जुन्या काळामध्ये शेतामध्ये वगैरे लोक जायची शौचासाठी, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू बरोबर. असायचे. त्यामुळं जो मैला पडलेला आहे त्याचं विघटन नैसर्गिकदृष्ट्या चांगलं व्हायचं. फक्त जीवाणू नजरेला दिसत नव्हते, म्हणून आपण त्याला आपोआप व्हायचं असं म्हणायचं. लक्षात घ्या, आपोआप काही नाही आहे. आजही तोच प्रॉब्लेम आहे की जीवाणू तुम्हाला नजरेला दिसत नाहीत, म्हणून आपल्याकडे एक सिस्टम आहे की ते खरोखर आहेत की नाही याच्यावर लोकांना शंका आहे, काही मंडळींना मला म्हणायचं आहे. त्यामुळं घरगुती जर का वापरायचं जरी असेल तर तेही शक्य आहे. एका इमारतीमध्ये 40-50 फ्लॅट आहेत तरी शक्य आहे, 10-20 फ्लॅट आहेत तरी शक्य आहे. पण जसं जसं जैविक पुनर्भरण आपण करत जाऊ तसं तसं आपल्याला अतिशय म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरणाकडे आपण जायला सुरुवात करू. आपल्याला आज काय अडचण होते तुम्हाला सांगतो. आज अशी अडचण होते की रूम फ्रेशनरनी हा प्रश्न कधीच सॉल्व्ह नाही होणार. बरोबर, ते टेम्पररी आहे. बरोबर आहे. ओडोनिलने हा प्रश्न कधीच सॉल्व्ह नाही होणार. हार्पिकने हा प्रश्न कधीच नाही सॉल्व्ह होणार. जर का तुमचा प्रश्न जर का बायोडिग्रेडेबल आहे तर त्याला रसायन वापरून जमणार नाही, त्याला डिग्रेडच करावं लागणार आहे. आणि डिग्रेड करणार ते मायक्रोब्सच करणार आहे, म्हणजे त्याला विघटनच करावं लागणार आहे आणि ते जीवाणूच करणार आहे. इतर पद्धतीने विघटन होणार नाहीत. आज जर का शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी मशीन्स आहेत, त्या मशीन्समध्ये काय करतात की त्या बिल्डिंगमधला कचरा त्या मशीनमध्ये टाकतात, त्याचं श्रेडिंग करतात आणि मग ते कंपोस्टिंग केलं असं म्हणतात. आता श्रेडिंगनी फायदा होतो मी नाही म्हणणार नाही, पण जोपर्यंत तुमचे जीवाणू त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये जाणार नाहीत तोपर्यंत त्या कचऱ्याचं विघटन होणार नाही, तोपर्यंत त्याची दुर्गंधी जाणार नाही. आपण एखादी गोष्ट लपवली म्हणजे ती संपवली असं होत नाही. बरोबर. म्हणजे जनरली तुम्ही कुठल्याही सोसायटीमध्ये गेलात तर ज्या भागामध्ये मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे किंवा ज्या भागामध्ये कचऱ्याचा एरिया आहे त्याच भागातल्या रहिवाशांना त्याचा त्रास होतोय. तक्रार फक्त त्यांचीच असते आणि ह्या सगळ्यांची तक्रार कचरा डेपोची नसते, STPची नसते, त्यांची तक्रार वासाची असते. बरोबर. आपला समाज असा आहे की डोंगरा एवढा कचरा डेपो असेल, आम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. आम्हाला दुर्गंधी आली तर आपल्याला त्रास होतो. आणि दुर्दैवाने आमच्या समाजामध्ये सॅनिटेशन आणि एन्व्हायरमेंट म्हणजे स्वच्छता आणि तुमचं पर्यावरण इथं खर्च करायला अजून आपली मानसिकता तयार नाही झालेली. आपली ती शेवटची प्रायोरिटी आहे. बरोबर. असा विषय. साहेब, खूप छान पद्धतीने तुम्ही समजवलं. आता मला हे सांगायचं की जे आपलं ऑडियन्स ऐकते त्यांच्यासाठी तुम्ही काय एक मोलाचा सल्ला द्याल की त्यांनी काय केलं पाहिजे, की वास घालवण्यासाठी घरगुती उपाय कुठलं टेक्निक वापरलं पाहिजे, एक त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शनपर आम्हाला एक सल्ला द्या. 100% देईल. मी मध्ये एक भूमंगल नावाचं द्रावण तयार केलं होतं. हे भूमंगल द्रावण म्हणजे काय? हे भूमंगल द्रावण म्हणजे वर्मीवॉश, म्हणजे जे गांडूळ खताचे जे प्रकल्प असतात त्या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला गांडूळ पाणी किंवा वर्मीवॉश असं म्हणतात. मग हा वर्मीवॉश जर का तुम्ही एक 5 लिटर घेतला, 200 लिटर पाण्यामध्ये टाकला
आणि त्याच्यामध्ये परत 5 किलो गूळ टाकला तर 8 दिवसामध्ये जे द्रावण तयार होतं त्याला भूमंगल द्रावण असं म्हणतात. हे भूमंगल द्रावण तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी चांगलं आहे, तुमचे कचऱ्याचं विघटन करण्यासाठी चांगलं आहे, तुमचे सीवेज ट्रीटमेंट प्लांट STP चांगले चालण्यासाठीचे उपयुक्त आहे. हे एक फंटॅस्टिक द्रावण आहे. अक्षरशः 3 ते 4 रुपये लिटरमध्ये घरामध्ये जर का तयार केलं तर होतं. म्हणजे एखादी सोसायटी आहे आणि त्या सोसायटीने 200 लिटर नाही 100 लिटर तयार केलं, 50 लिटर तयार केलं आणि ते वापरायला सुरुवात केली तर निश्चितपणाने त्यांचे 3-4 विषय मार्गी लागतात. काही सोसायट्यांना मी जाऊन दिलेलं पण आहे, सांगितलेलं आहे. काही सोसायट्या वापरतात देखील, कचऱ्यासाठी पण वापरतात, त्यांच्या लॉन गार्डनसाठी पण वापरतात आणि त्यांच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांटला पण वापरतात. पण कसं आहे की समाजामधल्या सगळेच लोक तेवढे ॲक्टिव्ह नसतात. बऱ्याचशा मंडळींना रेडीमेड हवं असतं, ते पण काही कंपन्या पुरवतात, रेडीमेड पण मटेरियल देतात. पण 100% जर का आपल्या इथं आपण ही व्यवस्था आपल्याकडे जे आहे तेच, म्हणजे आपल्याला नवीन काहीच करायचं नाही, आहे त्या STPमध्ये वापरायचे, आहे त्या लॉनमध्ये वापरायचे आणि आहे त्या कचऱ्याच्या जे आपण खड्डे तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये वापरायचे. याच्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करायची नाही आहे. हे द्रावण आपण तयार पण करू शकतो आणि तयार असलेला अणू पण वापरू शकतो. पण दोन्ही माध्यमातून कचऱ्याची दुर्गंधी, STPची दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण कंट्रोल करू शकतो. त्या माध्यमातून माशा असतील, मच्छर असतील, उंदीर असेल, झुरळं असेल, याच्यावर पण आपलं नियंत्रण आपण आणू शकतो. आणि ही सगळीच्या सगळी प्रोसेस ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कसलंही रसायन आपण वापरत नाही. आणि जो गूळ वापरायचा आहे तो खाण्याचा गूळ वापरला तरी चालेल, जे पाणी वापरायचं आहे कुठलंही पाणी वापरत चालेल, बोरवेलचं चालेल, पिण्याचंही चालेल. पण जर का हे द्रावण आपण लोक आपली शहरी मंडळी जर का वापरत गेलीत त्यांचं तर आयुष्य सुसह्य होईलच होईल, पण निश्चितपणे कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या मंडळींचे आयुष्य सुसह्य होईल आणि नदीमध्ये जे प्रदूषण होतं आहे त्याचे प्रमाण हळूहळू तरी कमी होत जाईल. साहेब, तुम्ही आलात आणि दुर्गंधी हा मानवी जीवनाच्या आता जो सगळ्यात मोठी समस्या आहे याच्यावर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आम्हाला टेक्निक सुचवलं. निश्चितच लोक हे वापरतील. तुम्ही एवढ्या भरभरून मार्गदर्शनाबद्दल सत्ता म्हणजे तुमचा सदैव आभारी राहील. धन्यवाद साहेब. तर मंडळी, आजच्या भागातून आपल्याला कळलं की कचरा कितीही दुर्गंधयुक्त असला तरी आपण त्याचा पूर्णपणे वास आणि दुर्गंध घालू शकतो. फक्त योग्य पद्धतीने त्याकडे पाहण्याची गरज आहे. संतोष लाटणेकर साहेब, तुमचा वेळ आणि इतकी मोलाची माहिती शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर भेटत राहू, बोलत राहू. तत्पूर्वी मंडळी, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहा. तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत आणि गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.